तेव्हा खरंच त्याला त्याच्या आईवडिलांबद्दल प्रचंड राग होता. याचं कारण ते फक्त आणि फक्त त्याला अभ्यास एके अभ्यास, अभ्यास गुणे अभ्यास आणि अभ्यास, असं जे काही घरामधलं वातावरण होतं ना, तर त्याच्यामुळे तो फेडअप झालेला होता. ऐकून पण वाईट वाटतं. म्हणून टाकलं त्यांनी की मी फेलच होणार, मी काहीच नाही करणार. ओव्हर बंबार्डिंग झालं. बऱ्याचदा पालकांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, अपेक्षा हे अशा प्रकारे त्याची पॅशन, त्याची आवड ही कोणी विचारत. माझ्याकडे येणारे 99% पालकच्या तोंडी एक वाक्य हे असतं की खरं सांगू का मॅडम, माझा मुलगा किंवा माझी मुलगी ना खूप हुशार आहे, पण ते करत नाही ना, म्हणून मार्क्स झालं. तेव्हा करिअर मार्गदर्शक म्हणून किंवा समुपदेशक म्हणून या केसेस कशा हँडल करतेस? नमस्कार, शमिका उसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्याकडे आलेली गेस्ट आहे ती शैक्षणिक समुपदेशक आहे, करिअर मार्गदर्शक आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जवळजवळ 27 वर्ष तिचा अनुभव आहे. 6,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आणि पालकांना तिनं समुपदेशन केलं आहे, जेणेकरून त्यांचा शैक्षणिक प्रवास आहे त्याला योग्य दिशा मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माझी अगदी जवळची मैत्रीण आहे. अशा मोजक्याच मैत्रिणी असतात तिथे फक्त आपलं ज्ञानार्जनच होत असतं. त्यातली एक आपल्याकडे आलेली आहे स्कॉलर माइंड पुणे या शैक्षणिक संस्थेची संचालिका सौ अर्चिता मंगेश बडके. अर्चिता, नमस्ते. तुझं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. खूप छान वाटतंय आणि नक्कीच आजच्या एपिसोडमुळे खूप विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे, हे मी अगदी 100% सांगू शकते. अर्चिता, तू तर समुपदेशक आहे, इतक्या वर्षाचा तुझा अनुभव आहे. मुलांचं शैक्षणिक आरोग्य कुठल्या पद्धतीनं चालू आहे आणि खरंच त्याची वाटचाल अगदी प्रगतीपथाकडे आहे का, की त्यांचं आरोग्य, शैक्षणिक आरोग्य धोक्यात आहे असं तुला वाटतं? खूप चांगला प्रश्न विचारला शमिका तू. खरं तर आरोग्य म्हटलं तर ते शारीरिक आरोग्याशी निगडीत आपण धरतोच. बरोबर. पण आज अशी परिस्थिती आहे की खरंच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आरोग्य हे बिघडत चाललेलं आहेच आहे. म्हणजे काय होतं बघ, पालकांचा जो रोख असतो की नाही, तो बऱ्याचदा विद्यार्थी, त्याची शाळा, त्याचा क्लास, त्याचा अभ्यास, त्याच्या सवयी, त्याच्या अभ्यास पद्धती, त्याला मिळणारे मार्क्स, पर्सेंटेज ह्याभोवती सगळं फिरत असतं आणि त्याचा कुठेतरी एक ताण पालकांना देखील आलेला असतो. आणि या ताणामधूनच काय होतं, नकळत तुलना, एक विद्यार्थ्यांची, आपल्याच मुलाची इतर मुलांची तुलना केली जाते आणि ही तुलना जेव्हा घडायला लागते ना, तेव्हाच तिथं सगळं बिनसत जातं, बिघडत जातं. आणि मग होतं काय, पर्यायाने ह्या सगळ्याचा प्रेशर जे असतं ना, ते मुलांवरती पण यायला लागतं. बरं, ह्या सगळ्यात एक गंमत अशी असते की ही परिस्थिती जरी अशी असली तरी पालक एक गोष्ट मात्र न विसरता करतात, मुलांच्या भौतिक गरजा पूर्ण करतात. म्हणजे तिथे कुठे कमी पडत नाही. पण जिथे प्रश्न अभ्यासाशी येतो, जिथे मार्कांशी येतो, तिथे मात्र काहीतरी वेगळंच घडत जातं आणि मग त्यातून त्याचा परिणाम जो होतो ना, तो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आरोग्य हे बिघडत जातं. आता कसं आहे बघ, शैक्षणिक आरोग्य बिघडण्यासाठी म्हणजे त्याचं जे काय आपण धरू, जे काही त्याचं बिघडतंय किंवा ते आरोग्य म्हणून जे काही आपण म्हणतोय, ते फक्त त्याच्या मिळणाऱ्या मार्कलिस्टवरच्या कागदाच्या आकड्यापुरतच संबंधित आहे का, तसं बिलकुल नाहीये. त्याचं हे आरोग्य कशा कशाशी रिलेट करतं, तर त्याची शारीरिक आरोग्य, त्याचं मानसिक आरोग्य, त्याचं सामाजिक आरोग्य, कौटुंबिक आरोग्य, शैक्षणिक वातावरण, त्याला अभ्यास करण्याची किती आवड आहे, त्याच्या असणाऱ्या सवयी आणि पालक आणि पाल्य यांच्यामधलं संवाद एका विसंवाद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे घटक महत्वाचा विचार करण्यासारखा आहे तो असा की आई आणि वडिलांमधले संवाद एका विसंवाद आहे. ह्या सगळ्या गोष्टींवरती हे फिरत असतं. पण अनफॉर्च्युनेटली आपण, माझा मुलगा अभ्यासच करत नाही, त्याला हेच येत नाही, त्याला तेच येत नाही, असं म्हणून नकळत आपण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार करतो आणि त्याचा एक न्यूनगंड मुलांमध्ये निर्माण होतो आणि मग त्यातून मग तो ऐकत नाही, तो अभ्यासच करत नाही किंवा तो लवकर उठतच नाही, अशा सारख्या अनेक समस्या येत राहतात. तर मी गेले 27 वर्ष समुपदेशन करतेय. खरं तर मी स्वतः एक शैक्षणिक समुपदेशिका आहे. म्हणजे मी काय सांगणार, तर अभ्यास कसा करा, मार्क्स कसे मिळवा, तुमचे गुण वाढले तर ती गुणवत्ता तुम्ही टिकवा कशी, कुठले स्किल शार्पन करा, ह्याविषयी मी मुलांशी बोलत असते. पण हे करत असताना आहे ना, अनेक प्रकारचे पालक, अनेक प्रकारचे विद्यार्थी हे माझ्या इतक्या जवळून गेलेले आहेत किंवा मला त्यांच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा एक अनुभव माझ्याकडे आहे.
आणि खरं सांगायचं तर आधीच म्हणजे आपण एक 15-20 वर्ष मागे गेलो तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. याच्यामध्ये आता असं म्हणू शकतो की पालक खूप सजग झालेत, जागरूक झालेत. मी तुला मध्येच थांबीन, एक प्रकारची रेस आहे असं नाही वाटत तुला? अगदी परफेक्ट बोललीस तू की ही रस्सीखेच आहे असं आपण म्हणूयात. आपण रेस तर आहेच पण ह्याच्यात रस्सीखेच होतीये. प्रत्येकालाच वाटतं म्हणजे एक पालक म्हणून अगदी चल आताच एक आठवड्याभरापूर्वीच एक पालक माझ्याकडे आले होते. 9वीत त्यांचा मुलगा आहे. पण त्या पालकांची अपेक्षा जी होती ती म्हणजे त्या मुलांनी सर्व गुण संपन्न असावं थोडक्यात. म्हणजे त्याला मार्क्सही चांगले मिळाले पाहिजेत, त्याला तबला वाजवता आलं पाहिजे हे एक त्यांचं होतं की तो तबला छान वाजवतो असं मला वाटतं. मग मी तबलाही घेतलाय, त्याला क्लासही लावलाय, पण तो जातच नाही. त्याला स्विमिंग पण आलं पाहिजे कारण शारीरिक तंदुरुस्ती पाहिजे, त्यामुळे स्विमिंग आलं पाहिजे असं एक कुठेतरी होतं. त्यांनी टेक्नोसॅव्ही पण असलं पाहिजे. ह्या सगळ्या क्वालिटीज एकाच व्यक्तीमध्ये एकाच मुलामध्ये शोधण्याचा ते प्रयत्न करतात. हे कुठून येतं माहितीये का? बऱ्याचदा पालकांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा अपेक्षा ह्या अशा प्रकारे लादल्या जातात. पण त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? त्या मुलाला काहीच करावं असं वाटत नाही. खरं, कारण स्वतःची त्याची आवड बाजूलाच आहे, त्याचं पॅशन बाजूला आहे. त्याची पॅशन त्याची आवड ही कोणी विचारातच घेतली जात नाहीये. ह्या सगळ्याचा परिणाम आहे ना, मग हे खरंच हे आरोग्य बिघडत जातं असं होतं. पण मग आता करिअर मार्गदर्शक म्हणून किंवा समुपदेशक म्हणून या केसेस कशा हँडल करतेस? खरं तर याची सुरुवात ना मी केली होती अभ्यासाविषयी काउन्सिलिंग. मी काही सायकोलॉजिकल काउन्सिलर नाहीये, पण अभ्यास कसा करावा याच्यासाठी मी उत्तम मार्गदर्शन विद्यार्थी पालकांना अनेक मुलांना मी दिलेले, मी त्याची वर्कशॉप्स घेतलेली आहेत. पण मला वाटतं 2009-10 ला जेव्हा सिलेबस 10वीचा बदललेला होता आणि त्यावेळेस ज्ञानरचनावादावरती सगळा अभ्यासक्रम आधारित होता आणि खूप संभ्रम होते मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये पण होते, पालकांमध्ये पण होते, कारण एकूणच नवीनच होतं ते सगळं. आणि नेमकं मुलांनी काय करावं ह्याच्यासाठीच्या आम्ही काही वर्कशॉप्स घेतले आणि त्याच्यातनं ही संकल्पना रूढ झाली की नाही, मुलांची वैयक्तिक बोलणं खूप गरजेचं आहे. मी शक्यतो आई वडील आणि विद्यार्थी असंच कॉम्बिनेशन घेते. बऱ्याचदा ह्याच्यात मजा पण असते. बऱ्याच घरांमध्ये काही इन्फ्लुएन्सिंग पर्सनॅलिटीज असतात, म्हणजे कधी काकाचा हे असतो, कधी मामाचा रोल असतो, मावशी असते, आत्या असते. पण 1-2 केसेसमध्ये तर आजी आजोबा सुद्धा आले होते की आता आमच्या नातवाची 10वी आहे, तर त्यांनी कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे जरा आम्हाला तुम्ही गाईड करा. म्हणजे मला खरं खूप कौतुक वाटलं होतं की जागरूकतेचं, सजगतेचं ते एक चांगलं उदाहरण होतं. पण अनेकदा असं दिसून येतं की विद्यार्थ्यांशी बोलताना खूप मुलांच्या मनामध्ये घुसमट असते आणि ती घुसमट बाहेर पडण्यासाठी म्हणून आधी काम करायला लागतं. म्हणजे मुली तर असतातच, पण मुलं सुद्धा ढसाढसा रडलेली आहेत. आम्ही म्हणजे एक सवय आहे की आम्ही जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे येतो तेव्हा पालक आणि विद्यार्थ्यांकडनं आम्ही एक फॉर्म भरून घेतो. त्याच्यामध्ये त्याला कुठले विषय आवडतात, कुठले विषय आवडत नाही, तो अभ्यास कधी करतो, किती तास करतो, स्वतःच्या अभ्यासासाठी किती वेळ देतो, टीव्ही मोबाईलमध्ये किती वेळ जातो, खरंच अभ्यास करावा असा वाटतो का, असे एक 15-20 प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या आधारे त्या मुलाशी बोलतं करायचा मी प्रयत्न करते. हे सगळं करत असताना आजूबाजूला आईवडील बसलेले असतात, पण कुठलाही प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर देण्याची घाई मुलांपेक्षा आईवडिलांना जास्त असते. त्यामुळे आधी सांगायला लागते की आता त्याला बोलू द्या किंवा तिला बोलू द्या, मग आपण बोलूयात. आणि हे करत असताना असं लक्षात येतं, खूपदा लक्षात येतं असं की नाही आहे या मुला इंटरेस्ट. म्हणजे एक अनुभव म्हणून सांगायला एक मजेशीर गोष्ट म्हणून सांगते इथे. एकदा एका पालकांनी, मला वाटतं 10वीला होता, 2018ची वगैरे गोष्ट असेल ही, लॉकडाऊनच्या आधीच होता मला वाटतं. आणि त्यांनी आला, बसला आणि फुल स्वॅगमध्येच असा एकतर बहुतेक त्याला यायचं नव्हतं. आणि मग मी विचारलेल्या प्रश्नांची फार काही तो उत्तरं देत नव्हता. हो, नाही, बर अशा ह्याच्यामध्ये. पण एका सर्टन पॉइंटला आहे ना, तो त्यांनी मला सांगितलं, मॅडम एक मिनिट, इंटरप्ट केलं आणि मला म्हणाला की मॅडम तुम्ही काय सांगणार आहात हे मला माहिती आहे आणि ह्यांनी का आणलंय हे पण मला माहिती आहे. मी ह्यांना नाही म्हणून सांगितलं तरी ह्यांनी आणलंय. तर मला असं वाटतं की हा वेळ तुमचाही जाईल आणि माझाही जाईल. इतकं त्याला ते असह्य झालं होतं की नको होतं त्याला हे सगळं काही. आणि त्याचे वडील तर एकदम असे लाल बुंद झाले रागाने की आपण आलोय कशासाठी, काय ऐकून घे वगैरे असं हे.
पण एक माझ्या लक्षात आलं की त्या मुलाला आहे ना भयंकर राग आहे, अँगर होता त्याच्यामध्ये, आणि त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. मग मी त्या मुलाला म्हटलं की आपण दोघं जण बोलूयात का? तर तो आधी नाही म्हणाला, पण नंतर म्हणाला की ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे असे खांदे वगैरे एवढं मला काही प्रॉब्लेम नाही, ह्यांचं काय असेल तर बघा. तर मग मी खुणवलं त्याच्या आईला की तुम्ही बाहेर बसा. पण शमिका खरं सांगते, त्या मुलाशी एकट्याशी जेव्हा मी बोलले ना, तेव्हा खरंच त्याला त्याच्या आईवडिलांबद्दल प्रचंड राग होता. याचं कारण ते फक्त आणि फक्त त्याला अभ्यास एके अभ्यास, अभ्यास दोन्ही अभ्यास आणि अभ्यासत्रिक अभ्यास असं जे काही घरामधलं वातावरण होतं ना, तर त्याच्यामुळे तो फेडअप झालेला होता. ऐकून पण वाईट वाटतंय मला ऍक्च्युली. त्यांनी ठरवून टाकलं की मी फेलच होणार, मी काहीच नाही करणार. ओव्हर बंबार्डिंग झालं, बंबार्डिंग झालं त्याच्यावरती. सो इथे पालक म्हणून आपण सुद्धा पॅरेंटिंग हुडमधनं गेलेलो आहोत. आपल्याला सुद्धा त्या वेळेस तेच वाटलेलं आहे की 10वीचं वर्ष तर अभ्यास केलाच पाहिजे, मार्क्स मिळवलेच पाहिजेत. पण आता परिस्थिती बदललेली आहे. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. बरोबर. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, डिसिजन मेकर हे पॅरेंट असायचे. आता डिसिजन मेकर, डिसिजनची ओनरशिप ही मुलांची असते. बरं, आता ही ओनरशिप कोणी दिलेली असते? आपणच दिलेली असते, पालकांनीच दिलेली असते. हे पैसे, हे तुला काय हवं ते तू कर. हा मोबाईल, खूप महागडा मोबाईल आहे, तुझ्या बर्थडेसाठी गिफ्ट दिलेला आहे, इकडे जायचं, चल हे गाडीचे पैसे हे घे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण इतक्या सहजगत्या मुलांना देतोय, पण त्याचे होणारे परिणाम, दुष्परिणाम यांचा विचार कुठेतरी करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे की मुलांची असलेली वय आणि त्यांना मिळणाऱ्या सवलती, बरोबर, ह्याचा कुठेतरी ताळमेळ बसला पाहिजे. बरोबर, असं मला वाटतं. यातूनच खूप गोष्टी उलगडत गेल्या आणि मग नंतर तो मुलगाही खूप ओपन अप झाला, त्यालाही काही गोष्टी कळायला. असं कधी होत नाही की पेरलं की उगवलं, असंही होत नाही. तो तेवढ्या पुरता थोडासा शांत झाला, पण नंतर तो माझ्या कनेक्ट मध्ये राहिला आणि थोडासा त्याच्यातला तो अँगर कमी झाला. 10वीचं वर्ष निभावून गेलं आणि आता तो छान ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचलेला आहे. तर तू सगळं सांगितलं की केसेस कशा येतात तुझ्याकडे, सगळं मान्य आहे. पण शिवाय आणि तू म्हणतेस की आपणही म्हणतो की पेरेंट्स जास्त बंबार्डिंग करतात, पण दुसरी बाजू अशी की अभ्यास केल्याशिवाय आणि मार्क मिळवल्याशिवाय पुढच्या ऍडमिशन. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मग या गोष्टीचं सोल्युशन किंवा मधला दुवा काय आहे की पेरेंट्स पण नॉर्मल राहतील आणि मुलं पण नॉर्मल राहतील? प्रश्न उत्तम आहे हा. पण खरं तर प्रॉब्लेम सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्या प्रॉब्लेमवरच्या ऍक्च्युअल रेमेडी काय ही खरं खूप इम्पॉर्टंट ठरते. कुठलंही मूल असू दे, कुठल्याही बोर्डातलं असू दे, अगदी SSC असू दे, CBSE, ICSE, कुठल्याही बोर्डातला विद्यार्थी असेल तरी शेवटी एक आहे की अभ्यास करायचा आहे, परीक्षा द्यायची, मार्क्स मिळवायचे. कारण ह्या मिळालेल्या मार्कांवरतीच त्याचं फ्युचर आहे असं आपण एकीकडे म्हणतो. बरोबर. पण मग हे मार्क्स मिळवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? बऱ्याचदा काय होतं माहिती का, जेव्हा पालक, अगदी आपण सुद्धा त्या केसमध्ये, की आपल्या मुलांबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की आपलं मूल हुशारच आहे. माझ्याकडे येणारे 99% पालक च्या तोंडी एक वाक्य हे असतं की खरं सांगू का मॅडम, माझा मुलगा किंवा माझी मुलगी ना खूप हुशार आहे, पण ते करत नाही ना म्हणून मार्क्स मिळत नाहीत. पण एका मुलाने त्याच्यावरती खूप छान असं कॉन्व्हर्सेशन जेव्हा झालं तेव्हा त्या मुलांनी पटकन सांगितलं की हे काय करायचं तेच तर सांगत नाही कुणी, म्हणून तो मार्क्स मिळत नाही. ते मी सांगते की नेमकं काय करावं. स्कॉलरमेंट ही माझी संस्था गेली 16 वर्ष मी याच विषयावरती काम करतोय की मुलांनी कुठले स्किल त्यांचे शार्पन करावेत किंवा कुठले स्किल डेव्हलप करावेत. कारण ट्रॅडिशनल वेने मुलं अभ्यास करतातच आहेत, म्हणजे पाठांतर करतात, घोका आणि ओठा जे म्हणतात की नाही, तसं मुलं करतातच. पण आता बऱ्यापैकी बदल झालेला आहे. आता तर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर खूपच सिलेबसमध्ये नाविन्य आणलेलं आहे, वेगळे पण आणलेले. त्याच्यात पाठांतर करणं चुकीचं नाहीये, पण त्याला काहीतरी मर्यादा आहे. तर इथे मग आम्ही काय करतो की विद्यार्थ्यांना बऱ्याचदा ते येतात तेव्हा कसा अभ्यास करा काय वगैरे हे समजा मी असं सांगितलं आणि सोडून दिलं, तर त्याचा जो काही असर असतो ना, म्हणजे कुठलीही गोष्ट नवीन ऐकल्यानंतरचा 48 आवर्स नंतर आपण विसरून जातो सगळं. पण इथे तर मुलं आहेत त्यामुळे विसरणं हे अगदी गृहीतच आहे. पण म्हणून आपण इथे मुलांना ना आम्ही ऍक्शन्स देतो की तू हे कर, ते कर, ह्या गोष्टी केल्यास तुला असं हे मिळेल. तर ते जे काही आहे ना त्याला आम्ही स्व अध्ययनामध्ये बांधलं. मी आत्ताच म्हटलं की मुलं ट्रेडिशनल वेने अभ्यास करतात, पाठ करतात, अगदी गणित सुद्धा पाठ करणारे विद्यार्थी आहेत. बरोबर. म्हणजे आता एका शाळेमध्ये पेपर्स मी दिले होते आणि त्यांची तपासणी पण मी करून दिली होती. तर 72 मुलं होती,
त्या 72 मधल्या जवळजवळ मला वाटतं 42 का 45 मुलं होती. सेम उत्तर जे चुकलेलं होतं ते तसंच्या तसं कॉपी केलेलं होतं. म्हणजे ते कन्सेप्ट क्लिअर नाही तुमचे. कन्सेप्ट क्लिअर नाहीये. सो कन्सेप्ट क्लॅरिटी असणं खूपच महत्वाचं आहे. त्याचा बेस पक्का नसतो, तो बेस पक्का करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि मग आता तो बेस कसा पक्का करायचा, सो त्याच्यासाठी सुद्धा आम्ही इतक्या गोष्टी आणलेल्या आहेत की बेस बिल्डिंग प्रोग्राम मी मुलांसाठी घेतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्वअध्ययन आणलेलं आहे. स्वअध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थी जेव्हा त्यांचे स्किल डेव्हलप करतात, जे शिक्षणासाठी लागणारे बेसिक स्किल आहेत की जे तुम्हाला 10वी साठीच नाही तर 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा ते खूप उपयोगाचे ठरतात. ते स्किल्स आम्ही विद्यार्थ्यांना देतो. तुझ्या मध्ये मी हे पण ऐकलं होतं 90% कसे मिळवायचे याचं सुद्धा अभ्यास तंत्र आहे. त्या पद्धतीने अगदी सुद्धा अगदी तुम्ही बरोबर घेता. आहे की नेमका अभ्यास मुलांनी कसा करावा. म्हणजे आता जशी परीक्षा जवळ येत जाते की नाही तसं टेन्शन वाढत जातं. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर पासून दिवाळी झाली, शाळा सुरू झाली की खऱ्या अर्थाने ते प्रेशर, ते टेन्शन यायला लागतं. तर तेव्हा विद्यार्थी, खूप सारे विद्यार्थी माझ्याकडे, पालक विद्यार्थी येत असतात, कारण तेव्हा परीक्षा खूप जवळ आलेली असते आणि 10वीचं वर्ष वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडतात. सो इथे मी या मुद्द्यावरती असं सांगेन की आज इथल्या अनेक पालक आणि विद्यार्थी सुद्धा हे ऐकणार आहेत. तर मला असं म्हणायचं इथे की परीक्षा आल्यानंतरच अभ्यास करू नका. तुम्ही परीक्षेचं नियोजन, दीर्घकालीन नियोजन तुम्ही जेवढं कराल ना तेवढा त्याचा फायदा तुम्हाला 10वी साठीच नाही तर पुढच्याही आयुष्यामध्ये होणार आहे. सो दीर्घकालीन नियोजन म्हणजे काय, तर ते स्वाध्ययन. बरोबर. मी स्वतः माझ्यासाठी केलेला अभ्यास, ज्याला घरचा अभ्यास आपण असं म्हणू शकतो. आता तू कुठल्याही विद्यार्थ्याला विचार, तू तुझा अभ्यास करतोस का, तर तिथे त्यांना वेळ नाही हे पहिलं उत्तर येतं. की शाळा असते, शाळेतले सबमिशन्स असतात, क्लास असतो, क्लासमधले काही होमवर्क दिलेले असतात, पण याच्यामध्ये शाळा किंवा क्लासनी सांगितलेलाच फक्त अभ्यास. पण मग अर्चिता यात त्या मुलांचा पण दोष नाही. प्रॅक्टिकली पाहिलं तर ते तसंच आहे की शाळाही तेवढीच अभ्यास देते, गृहपाठ असतो आणि क्लासेस पण. मग त्यांनी स्वतःचं स्वअध्ययन जे तू म्हणते ते करायचं कसं. जो शाळेचा आणि क्लासचा होमवर्क दिलेला असतो ना त्याच्यातच स्वतःचा अभ्यास पण इन्क्लूड करता येऊ शकतो. आता शाळा आणि क्लासमध्ये काय अभ्यास दिलेला असतो, मोस्ट ऑफ द टाइम स्वाध्याय सोडवायला सांगितलेले असतात किंवा एक्स्ट्रा काही क्वेश्चन्स दिलेले असतात ते सोडवायला सांगितलेले असतात. हे सोडवणं हेच काम महत्वाचं आहे. खेदानी असं म्हणावं लागतं, सांगावं लागतंय मला, खरं खूप वाईट वाटतं हे सांगताना, की बऱ्याच मुलांची अभ्यास करण्याची पद्धती ही फक्त वाचनरूपी आहे. काय वाचतात मुलं, तर गाईड असतं. हे कुठल्याही आपण कुठल्याही भागामध्ये जाऊ द्यात, शहरी असू दे, ग्रामीण असू दे, कुठलाही भाग असू दे. आता एवढ्यातच एका मला वाटतं कुठल्या तरी गावामध्ये मी गेले होते, तिथल्या शाळेमध्ये मी लेक्चर घेण्यासाठी गेले होते आणि मी प्रश्न विचारले की गाईड कोण कोण वापरता. झाडून सगळ्या मुलांनी हात वरती केलेले होते. गाईड मधलेच उत्तर आम्ही पाठ करून परीक्षा देतो की त्याचाच अभ्यास आम्ही करतो. सो इथे वाचनरूपी अभ्यास विद्यार्थी करतात तर मार्क कमी का मिळतात असं जेव्हा पालक विचारतात ना तेव्हा त्याचं पहिलं आणि शेवटचं उत्तर एकच आहे की तुमचं मूल हे वाचनरूपी अभ्यास करतं. बट वेराज तुमची परीक्षा जी आहे ना ती लिखाणरूपी आहे ना. पेपर तुम्हाला लिहून द्यायचा आहे. असं कुठलंही बोर्ड नाही, कुठलीही युनिव्हर्सिटी नाही आहे जगामध्ये की पेपर तुम्हाला ओरली आहे किंवा तुम्हाला ऑनलाईन आहे. तो पेपर तुम्हाला कंपल्सरी लिहून द्यायचा आहे. बरोबर. त्यामुळे लिखाणाची प्रॅक्टिस कुठे येते मुलांची. जे 2020 पर्यंत म्हणजे करोना पर्यंत थोडं तरी असेल असं होतं असं म्हणावं असं वाटतंय. कोरोना नंतर मुलं लिहायचीच विसरली आहेत. बरोबर. कारण ऑनलाईनच होतं सगळं, त्यावेळेसची परिस्थिती तशी होती. पण तो जो लिखाणाचा स्पीड मुलांचा जो रसातळाला गेलाय ना तो तसाच आहे. लिहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या वेळेस आठवत असेल तुला सुद्धा की आपण किती लिहिलंय. आता जरी एखादी कवितेची ओळ लिहायला सुरुवात केली तर ती आपसूक येते आपल्याला, कारण आपण वाचनही तितकंच केलंय, लेखनही आपण तितकंच केलेलं आहे. हीच स्किल आम्ही स्वाध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देतो. सगळ्यात पहिलं स्किल वाचन हे तर आहेच आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे निरीक्षण. आताचे जे काही भाषा विषय मुलांना खूप अवघड जातात तर इथे मला आवर्जून सांगायला आवडेल की भाषा विषयाचा अभ्यास तुम्ही निरीक्षणाने करू शकता, तुम्ही वाचनाने करू शकता. आता निरीक्षण म्हणजे काय, तर जाता येता घडणाऱ्या गोष्टी हे ऑब्झर्व करणं, त्या बघणं, त्याच्यातच तुमचं स्टोरी रायटिंग होत आहे, त्याच्यातच तुमचं जाहिरात लेखन होत आहे, रिपोर्ट रायटिंग होत आहे. निरीक्षण करा, जाहिराती बघा, त्या ऑब्झर्व करा, माणसांचे संवाद जे
आजूबाजूला घडतात ऐकतो आपण, ते नीट काळजीपूर्वक ऐका, त्याच्यातनं सुद्धा आपला अभ्यास होऊ शकतो. सो वाचन, निरीक्षण, लेखन, दुरुस्ती आणि सराव ही 5 स्किल जर का विद्यार्थी नाहीच तर मी म्हणेल मी सुद्धा ही आत्मसात करते, कारण ह्या 5 गोष्टींवरती सगळं डिपेंड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लेखन विसरता कामा नये. म्हणजे साधं उदाहरण देते, 80 मार्काचा पेपर आत्ता मुलं सोडवतात, बोर्डाची परीक्षा सुरू आहे आता. 80 मार्काचा पेपर सोडवण्यासाठी 3 तासाचा अवधी बोर्डाने दिलेला आहे. बरोबर. ह्या 3 तासामध्ये जर का 80 मार्काचा पेपर सोडवायचा आहे तर मिनिटाला 50 शब्द तरी किमान लिहून होणं अपेक्षित आहे. पॉइंट आहे. कोरोना आधी हा स्पीड मुलांचा 29-30 शब्दापर्यंत मर्यादित होता. कोरोना नंतर हा अजूनच कमी झालेला आहे. कित्येक मुलं अशी येतात ना की येत होतं पण लिहायला वेळ नाही मिळाला, हो, वेळ पुरला नाही. म्हणजे खरं तर शेवटची 10 मिनिटं आपण काय लिहिलंय हे बघण्यासाठी असतात. आपण ते करत होतो, होतो. वाचत होतो पूर्ण लिहिलेलं. पण आता तो वेळ लिहायलाच वेळ मिळत नाही, याचं कारण त्याची प्रॅक्टिसच नाहीये ना. सो लिखाणरूपी अभ्यास हा आपल्याला गुणांपर्यंत आणि यशाकडे घेऊन जाणारा सगळ्यात सोपा आणि महत्वाचा मार्ग आहे असं मला वाटतं. त्यामुळे वाचन, निरीक्षण, लेखन, दुरुस्ती आणि सराव ही 5 पंचसूत्री ही मुलांनी आत्मसात करायलाच हवी. त्याच्यात एक ऍडिशन मी अशी करील, दुरुस्ती मी जी काही म्हणते ना ती दुरुस्ती चुका जाणा आणि चुका टाळा हे कन्सेप्टवरती मी करून देते सुद्धा. म्हणजे चूक कळली तर ती दुरुस्त करायला स्कोप आहे. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल 80 पैकी मला 40 मार्क मिळालेत, माझे 40 मार्क कुठे गेले त्या उत्तरपत्रिकेत हे जर का मला कळालं तर निश्चित म्हणजे पुढची उत्तरपत्रिकेमध्ये मी हे सगळं दुरुस्त करू शकणार आहे. बरोबर. सो या कन्सेप्टवरती आधारित किंवा संकल्पनेवरती आधारित अशी चुकांची दुरुस्ती करून घेत आले तर नक्की घ्या. पण आज तुझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी नक्की आवाहन करेल की तुम्हाला अशी मदत हवी असेल तर जरूर माझ्याकडे या. बोलता बोलता तू म्हणालीस एका गावामध्ये तू गेली होतीस. मी तुझं गावामध्ये जे लेक्चर्स असतात, तुझे व्याख्यान्स असतात ते सगळे मी अटेंड बऱ्यापैकी केलेले आहेत, मला माहिती आहे. मला फक्त तुला ॲज अ समुपदेशक किंवा मार्गदर्शक म्हणून विचारायचं आहे की इथल्या मुलांचं समुपदेशन करते शहरी भागामध्ये आणि गावातल्या मुलांचं, दोन्ही मुलांमध्ये काय डिफरन्स ॲज अ विद्यार्थी तुला जाणवतं? बऱ्याचदा असं होतं की शहरी भागामध्ये बऱ्याच गोष्टी सहजगत्या मिळतात. बरोबर. ग्रामीण भागामध्ये त्या मानाने त्या तुलनेमध्ये काही नवीन गोष्टी मिळणं थोडंसं अवघड जातं. आता तसं बघायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी ग्रामीण भागातली मुलं सुद्धा इझिली घेऊ शकतात, कारण आपल्याकडे आता ते मोबाईल आता काय इतका कॉमन झालेला आहे. फक्त विचारण्याचा मुद्दा असं की सिरियसनेस कुठल्या मुलांना, म्हणजे माझा प्रश्नच असा होता की जास्त सिरियस कुठली वाटतात तुला की ग्रहण करण्याच्या बाबतीत? ग्रामीण भागातली. कारण ती अर्ज असते त्यांना काही वेळेस की नाही हे आपल्याला माहिती नव्हतं, आता माहिती होत आहे. सो तिथे ग्रामीण भागातली मुलांचं ग्रहण करण्याची किंवा ती थोडीशी त्यांच्यामध्ये समज म्हणा ती असते त्यांच्यामध्ये. याचा अर्थ शहरी भागामध्ये नसते असं अजिबात नाहीये. शहरी भागातली मुलं सुद्धा खूप हुशार असतात. म्हणजे आम्ही खूप वेगवेगळे सेमिनार्स घेत असतो. अगदी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह असेल किंवा आत्ताच लेटेस्ट आम्ही घेतलं होतं ते चिंचवडचं आपलं मोरे सभागृह जे आहे, रामकृष्ण मोरे सभागृह. सो पिंपरी चिंचवड मधल्या अत्यंत चांगल्या शाळांमधली मुलं सुद्धा तिथे आलेली होती आणि खूप चांगलं वाटलं की सेमिनार संपल्यानंतर शिक्षकांना भेटायची त्यांना अर्ज होती की काहीतरी आम्हाला हवंय. सो हा थोडाफार फरक जाणवतो, पण तू म्हणतेस तसं ग्रामीण भागामध्ये ती अर्ज थोडी जास्त असते. तू स्कॉलर माइंड शैक्षणिक संस्थेची संचालिका आहेस, काय मूळ उद्देश आहे? ही संस्था आम्ही सुरू केली एक 15-16 वर्षापूर्वी आम्ही ही संस्था सुरू केली. आम्ही 3 बायकांनी मिळून ही संस्था सुरू केली आणि तो सुरू करण्यामागचा उद्देश हाच होता की नुकताच त्यावेळेस सिलेबस बदललेला होता आणि खूप संभ्रम होता बऱ्याच पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, कारण नवीन होतं ते सगळं. आणि त्या याच्यामध्ये अभ्यास नेमका कसा करावा याच्यासाठी खूप विचार केला गेला आणि त्यातनं स्वअध्ययनाची निर्मिती झाली की ह्या अभ्यासक्रमाला पूरक असा स्वअध्ययनच असणार आहे. असं अनेक खूप शैक्षणिक क्षेत्रामधल्या दिग्गज लोकांशी बोलल्यानंतर अशा आम्ही याला आलो की नाही, स्वअध्ययन मुलांना हे आलं पाहिजे आणि तेच तारणार आहे आणि त्यातून याची निर्मिती झाली. मग मी जसं म्हटलं की आमच्या संस्थेच्या अंतर्गत मग मी टेस्ट सिरीज सुरू केली मुलांसाठी, जी स्वअध्ययनावरती आधारित आहे आमची टेस्ट सिरीज. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे सेमिनार्स आम्ही सुरू केले
विषय नेमका काय आहे आणि सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गज लोकांना बरोबर घेऊनच आम्ही ही कामं केली आणि त्यामुळे त्यांचा सहवास पण आम्हाला लाभला आणि त्यांच्याकडनं बरंच शिकता पण आलं आणि त्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पण पोहोचवता आलं. खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट आम्ही आणल्या. म्हणजे मला सांगायला खूप छान वाटते की भारतामधली शैक्षणिक हेल्पलाईन ही आम्ही विकसित केली की संपूर्ण भारतामध्ये ही अशी नाही की आम्ही कुठलाही विद्यार्थी असू दे आणि त्याला जर का अभ्यासाविषयी काही शंका असेल तर त्यांनी आम्हाला फक्त एक छोटा टेक्स्ट मेसेज करायचा आहे. त्याचं नाव, मोबाईल नंबर, स्टँडर्ड आणि सब्जेक्ट हे माझ्याकडे आल्यानंतर त्या विषयाचा त्या इयत्तेचा शिक्षक त्या मुलाला घरी फोन करतो आणि त्याला हवे असलेल्या शंकेचं निरसन करतो. म्हणजे ह्याचा उपयोग आता परीक्षा सुरू आहेत सो त्याच्यामध्ये खूप होतो. कारण शाळा नसते, क्लास नसतो, मग आता विचारायचं कोणाला. सो अशा वेळेस बिनधास्त मुलं मेसेज करतात आणि शिक्षकही आमचे तितकेच ताकदीने त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. म्हणजे इथे असं आम्ही आता रात्र झाली आहे, उशीर झालाय असं आम्ही बघत नाही, कारण परीक्षा आहे, मुलांचा वेळ खूप महत्वाचा असतो. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये ना अनेक चांगली लोक आम्हाला भेटत गेली आणि त्यांच्याकडनं आम्हाला चांगला मार्गदर्शन त्यांच्याकडनं आम्हाला मिळत गेलं. एक नवीन त्यावेळेस आम्ही सुरू केलं होतं की बोर्ड रिहर्सल टेस्ट, बोर्डाच्या परीक्षेची आम्ही रंगीत तालीम करून घेतो. म्हणजे जशी आपली बोर्डाची परीक्षा आता सुरू आहे की नाही, सेम त्याच धर्तीवरती शाळा असते, सुपरवायझर असतो, आन्सर शीट, बारकोड, होलोग्राफ सगळं बोर्डाप्रमाणे करतो. पेपर्सही चेक करतो. पण त्यात एक ॲडिशन आम्ही अशी केली की ते पेपर्स चेक करून आम्ही विथ काउन्सिलिंग देतो. म्हणजे ज्या शिक्षकांनी पेपर तो तपासलेला आहे त्याच्या समोर आम्ही विद्यार्थी आणि पालकांना बसवतो आणि त्या पेपरमध्ये त्याचं काय चुकलंय हे तो शिक्षक सांगतो. सो तो जो गायडन्स आहे ना तो कॉन्फिडन्स वाढवणारा असतो. बरोबर आहे. म्हणजे रंगीत तालीम म्हणजे तुम्हाला स्टेजवर जाण्याच्या अगोदर तो आरसा दाखवला जातो. फार सुंदर कन्सेप्ट आहे, खूपच छान. आणि ह्याला खरंच खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकडनं ह्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. मला नवीन पण काही गोष्टी आम्ही सुरू केल्या, कारण शेवटी काळाच्या प्रेरणेप्रमाणे तेही बदललं पाहिजे. ऑनलाईन टीचिंग पण आम्ही देतो. कारण झालंय का की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करणं हे तसं अवघड काम आहे. पण कोरोनाने आपल्याला ते शिकवलं की ऑनलाईन सुद्धा आपण एकत्रित येऊ शकतो आणि चांगलं काम आपण करू शकतो. म्हणजे वाईटामध्ये चांगली गोष्ट नक्कीच घडत असते, नेहमीच घडत असते की आपल्याला त्यावेळेस शिक्षण बंद पडलं नाही आपलं. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या संपर्कात राहिलो, शिक्षणही होत राहिलं आणि त्याची चांगली बाजू की आपण आता एका ठिकाणी होऊन बसून अनेक ठिकाणच्या लोकांशी आपण कनेक्ट होऊ शकतो. बरोबर. सो ह्याचा पण ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांसाठी टीचिंग सुरू केलं, काही क्रॅश कोर्स सुरू केले. त्यातलाच एक आता आमचा सुरू आहे कोर्स, बेस बिल्डिंग कोर्स आता आम्ही सुरू केलेला आहे की ज्या मुलांचे 9वीचा बेस पक्का नाहीये त्या मुलांचा 10वीची तयारी करून घेण्यासाठी आता एक ऑनलाईन टीचिंग आम्ही सुरू केलं आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतोय त्याला. आणि ज्यांनी जे शिकवणारे शिक्षक जे आहेत ते अतिशय दिग्गज आहेत आणि त्यांच्याकडनं मिळणारं मार्गदर्शन जे आहे ना त्यांनी तुमची गुणवत्ता नक्की वाढणार एवढं मी नक्की सांगेन. विद्यार्थी आणि पालकांनी तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा? विद्यार्थी पालकांनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता. त्याच्याचबरोबर तुम्हाला आमचे अनेक काउन्सिलर्स आहे, आमचं नेटवर्क आहे. महाराष्ट्रामध्ये आमचे जवळजवळ 150-200 पेक्षा जास्त काउन्सिलर्स कार्यरत आहेत. सो त्यांच्या माध्यमातून पण तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. आणि अर्थात या पॉडकास्टचं मी हे सोडणार नाही, संधी सोडणार नाही. त्यामुळे मी इथनं नक्की आवाहन करीन की तुमच्याकडे विद्यार्थी असेल, 5वी ते 10वीचा कुठलाही विद्यार्थी असू द्या आणि अभ्यासाविषयक तुम्हाला कोणतीही शंका असू द्या, कोणताही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही बिनधास्त मला कनेक्ट होऊ शकता. तुझ्या ज्ञानाची व्याप्ती किती आहे मला माहिती आणि नेहमीप्रमाणे आपण जशा गप्पा मारतो तशा आणि आज आणखीन माझ्या ज्ञानात भर पडलेली आहे. औपचारिकपणा म्हणजे बाजूला ठेवून तरी सुद्धा मनापासून तुझं थँक्यू धन्यवाद मानते.